अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. त्यांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी मी करते. मला आता याच्यात राजकारणाचा वास पण यायला. पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादू टोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात. अंजली दमन यांचा उद्देश हा नेहमी गोंधळ निर्माण करण्याचा, एक सनसनाटी निर्माण करण्याचा असतो. ते स्वतःला फुकटचं फौजदार सारखं ते सगळं करतात. मला सांगा की शिंदे साहेबांनी आणि अशोक खरात यांच्यामध्ये जे काही 17-18 कॉल झाले ते म्हणतात की लँडलाईनहून झाले. असं असेल तर शिंदे साहेबांच्या जे कॉल डिटेल्स यांना कुणी दिले, यांच्याकडे ते कसे आले, त्याचबरोबर त्यांनी अजूनही रुपाली चाकणकर यांचे सगळे कॉल डिटेल्स, किती मिनिट बोलले काय नाही सगळं सांगितलं. त्या मला एवढंच म्हणणं आहे की माननीय एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये झालेले आणि 7 आउटगोईंग आहेत. हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानी याला मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणालाही मिळू शकतात. उद्या एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, त्यांच्या दौऱ्याची गुप्तता राहणार नाही. आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केला आहे? शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहीत नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानी, खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियालाच ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले. अंजली दमानिया या उत्तम सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या अनेक गोष्टी, अनेक बाबी या लोकांसमोर आणतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण आता असं मला वाटतं की एक मर्यादा ओलांडली गेली आणि ती मर्यादा अशी आहे की अशोक खरात यांचं जे प्रकरण चालू आहे, ज्याच्यात रुपाली चाकणकर आणि इतरांवरती आरोप आहेत आणि ज्याची चौकशी चालू आहे, त्याबाबत अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. किंवा पत्रकार परिषद नाही, त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जी जी माहिती येते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं त्यांना वाटतं. बरोबर आहे, तुमच्याकडे जी माहिती येते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हे अत्यंत बरोबर आहे. पण आमचं म्हणणं आहे की जी माहिती तुमच्याकडे येते ती योग्य आहे की नाही आहे, ती बरोबर आहे की नाही आहे, ती बनावट आहे का ती सत्य आहे, याची माहिती करूनच तुम्ही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. जर तसं न करता तुम्ही जी जी माहिती तुमच्याकडे येते ती जर लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही अनावधानाने का होईना पण तुम्ही काही जणांची फुकट बदनामी करताय. अंजली दमानियाताई, याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक असताना हे अशा अयोग्य गोष्टी करतात. आणि त्यामुळे माझी अशी मागणी आहे की अंजली दमानिया या चंदीगडहून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली. हा सीडीआर तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली? ज्या माणसाने हे सीडीआर पाठवलाय तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या सीडीआर मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत? हे सर्व प्रश्न हे पोलिसांनी अंजली दमानिया यांना विचारले पाहिजेत. आज सकाळी मला असंख्य लोकांकडनं जयश्री खाडीलकर आणि प्रकाश महाजन यांच्या क्लिप्स आल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझ्याकडे ही सीडीआर कुठून आली, काय आली, तर याची ते सगळे डिटेल्स मी माझ्या ऑडिओमध्ये दिले होते. त्यांनी ते नीट ऐकणं गरजेचं होतं. मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते, हे देखील मी म्हटलं होतं. पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती, हे देखील मी ऑडिओ क्लिपमध्ये बोलले. त्यानंतर 2 दिवसांनंतर त्याची मी AI द्वारे पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलं की ही जेन्युइन आहे की नाही. तर त्याच्यात जेव्हा कळलं की ही सीडीआर जेन्युइन आहे, त्यानंतर मी ही सगळी माहिती, मला वाटलं जनतेपुढे आणणं गरजेचं आहे, जनतेच्या न्यायालयात आणणं गरजेचं आहे, म्हणून मी ही सगळी माहिती पब्लिक केली. आणि त्याच्यात सुद्धा कशी केली तर त्या क्लॉडवर टाकून
प्रत्येक नंबर व्हेरीफाय करून अख्खी लिस्ट मला त्या AI थ्रू मिळाली. ते सुद्धा मी अख्खं माझ्या फाइंडिंग सकट सगळ्या मीडिया चॅनल्सना पाठवलेलं आहे. हे त्यांनी आधी जाणून घ्यावं आणि मग काय ते बोलावं. पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादूटोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही. पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात. असो, मला काही फरक पडत नाही. मी जे काम करीन ते कायद्याला धरूनच करीन आणि तसं मी केलेलं आहे.